महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मॅपिंग चालू आहे म्हणजे चप्पल आणि महाराष्ट्रामध्ये मॅपिंग हे चालू आहे. पण जिल्ह्यामध्ये एसआयच्या माध्यमातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की एक BLO ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी 3 BLA निर्माण झाले पाहिजे. एक युवासेना, एक महिला आघाडी आणि आमचा एक शिवसैनिक. त्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आपले स्वतंत्र प्रमुख राजेश साळवे यांना ही जबाबदारी दिलेली आहे. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून ते यासाठी प्रयत्न करत आहेत आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्या शिवसैनिकांनी दिलेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये हे सगळं काम झाल्यानंतर पक्ष बांधणी कशी करायची, जास्तीत जास्त पक्ष संघटना वाढवून पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी या ठिकाणी कसे जोडले यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आज विधानसभा मतदारसंघाचा हा जिल्हा जरी असेल तरी अतिशय चांगली ताकद काही वर्षांपूर्वी शिवसेनेची होती. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोबत घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावाला प्रतिसाद देऊन राज्यामध्ये जवळपास 60 आमदारांचे निवडून आले तर 7 खासदार निवडून आले. परंतु भविष्यामध्ये अजून पक्ष मोठा करायचा, संघटना मोठी करायची असेल तर जास्तीत जास्त आमदारांचे खासदार निवडून त्या माध्यमातून सगळ्यांना आम्हाला जबाबदारी दिली. मंत्री म्हणून काम करत असताना माझं वेगळं नव्हतं. या विदर्भाची माझा जन्म विदर्भातला माझ्याचा या अकोल्यापासून 40-50 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव गावच्या एका छोट्याशा गावामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि त्यामुळे विदर्भाचं आणि विदर्भाच्या मातीशी हे वेगळं राहत असल्याकारणानं जास्तीत जास्त संघटना मोठी करण्यासाठी अधिक बळकट करण्यासाठी शिंदे साहेबांच्या बाजूने अकोल्याने आपला सातत्यानं या दोन्ही जिल्ह्यामध्ये येऊन पक्ष संघटनेच्यामध्ये पक्षाचे लोक जास्तीत जास्त कसे यासाठी तयारी चालू आहे.